नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुन्हा तीच विनंती, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण श्री अजित पवार यांची ऑक्टोबर 2021 ह्या महिन्यामध्ये जप्त केलेली संपत्ती ही अजित पवार यांना परत मिळालेली आणि थोडी थोडकी नाही, तब्बल 1000 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली ही संपत्ती. कारण मी निवडणुकीच्या काळामध्ये श्री अजित पवार यांची 100 एकर शेती महाराष्ट्राला दाखवली होती आणि त्या व्हिडिओवरती अनेक लोकांनी वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सुदैवाने आम्हीच ते पहिले पत्रकार होतो, इन्स्टिट्यूट होतो की अजित पवार यांच्या आत्ताच्या ज्ञात असलेल्या संपत्तीचे काही तपशील तुम्हाला पाहता आले. सुंदर आहे, त्यांची शेती चांगली आहे, पण आत्ता त्यांना पुन्हा या संपत्तीचा लाभ झाला आहे आणि त्यांची विरोधी मंडळी कायम असं म्हणतात की ते ह्या सरकारमध्ये सहभागी झाले कारण वेगवेगळ्या कारवाईची भीती होती. अजित पवार त्याला कायम प्रतिवाद करत आलेत की असं माझ्या विरोधात कुठं काहीही घडलेलं नाहीये. जसं गुरु कमोडिटी ही संस्था ज्याच्यामध्ये अजित पवार यांच्या कुटुंबियांची नावं होती, त्या संस्थेसंदर्भात ईडीची कारवाई झाली. त्यांनी एक साखर कारखाना शालिनीताई पाटील जरंडेश्वर यांच्याशी संबंधित असलेल्या साखर कारखान्याच्या व्यवहारामध्ये काही गोष्टी केल्याचे आरोप होते आणि मग ती प्रक्रिया अजूनही चालूच आहे. पण आता मी एक्झॅक्ट आयकर जे इन्कम टॅक्सचं ट्रिब्युनल आहे, त्या ट्रिब्युनलनी दिलेली जी ऑर्डर आहे ती मी वाचतो आणि मग आपण ह्या अजित पवार यांना झालेल्या लाभाबद्दलचे लाभ या अर्थाने की त्यांची जप्त केलेली संपत्ती, साधारणपणे आयकर विभागाचा नियम असा आहे की जप्त केलेल्या संपत्तीचे तुमच्या आयकर विषयक विवरणं जर जुळली नाही तर ती सगळी संपत्ती जप्त होते, अधिक तुम्हाला त्याचा दुप्पट टॅक्स भरावा लागतो. द इन्कम टॅक्स अपीलेट ट्रिब्युनल ऑर्डर रिगार्डिंग द रिलीज ऑफ प्रॉपर्टीज लिंक टू अजित पवार प्रोव्हाइड्स डिटेल रिझनिंग फॉर द डिसिजन. काय काय कारणं दिलेली आहेत इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी ह्या संदर्भामध्ये. बाय द वे, म्हणजे मी जेव्हा आयटी डिपार्टमेंटच्या ह्या लवादा संदर्भातली सगळी माहिती गोळा करत होतो तेव्हा माझं असं लक्षात आलं की ट्रिब्युनलचे सन्माननीय न्यायाधीश हे मराठी आहेत, ते खामगावचे आहेत. प्रोसिजर व्हायोलेशन, कशामुळे ही संपत्ती अजित पवार यांना परत मिळाली. द ट्रिब्युनल नोटेड दॅट द इन्कम टॅक्स डिपार्टमेंट डिड नॉट फॉलो ड्यू प्रोसिजर्स इन इनिशिएटिंग action under the relevant section of the Income Tax Act. This includes errors in issuing notices and improperly substanting their claims. आयकर विभागानं जेव्हा अजित पवार यांच्या विरोधामध्ये ही कारवाई केली तेव्हा त्यांना नोटिसा दिलेल्या नव्हत्या. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळेला जी प्रक्रिया, निहित प्रक्रिया आहे ती केलेली नाही. दुसरा मुद्दा, लॅक ऑफ एव्हिडन्स. द ITAT Income Tax Tribunal found that the department failed to establish a direct and clear link between the seized properties and the undisclosed income as required by the law. तुम्ही जी संपत्ती जप्त केलेली आहे ती जप्त केलेली संपत्ती आणि श्री अजित पवार यांच्याकडे असलेली उत्पन्नाची माहिती ही योग्य नाहीये, ती जुळत नाहीये, हे सिद्ध करण्यामध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हा फेल झाला, अपयशी ठरला. मुद्दा क्रमांक 3, डिलेड ऍक्शन. Significant delays in investigation and proceedings further weakened the department's case, raising questions about its legal validity. तुम्ही ही सगळी कारवाई केल्यानंतर पुन्हा मधल्या काळामध्ये जी तुम्ही तपासाची प्रक्रिया करायला हवी होती ती तुम्ही केली नाही, त्याला तुम्ही उशीर केला, दिरंगाई झाली आणि मधल्या काळामध्ये एक राजकीय घडामोड पण घडली. तुम्हाला माहिती आहे की 2022 नंतर भारतीय जनता पार्टी, श्री अजित पवार हे नंतर आले आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं, त्यामुळे त्यातला मुद्दा आहे की डिलेड ऍक्शन. आता मग काय पुढे सांगितलं इन्कम टॅक्स ट्रिब्युनलनं, रिटर्न ऑफ प्रॉपर्टीज. बेस्ड ऑन दीज ऑब्झर्वेशन्स, द ट्रिब्युनल रूल्ड दॅट द सीज्ड प्रॉपर्टी इन्क्लुडिंग असेट्स व्हॅल्यूड अराउंड 1000 crore शुड बी रिटर्न टू अजित पवार अँड असोसिएट पार्टीज. त्यामुळं ट्रिब्युनल म्हणाले की बाबा आता तुम्ही काय करा, ही 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी, माइंड यू 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही परत करा अजित पवार यांना. आता मी त्या प्रॉपर्टीचे तपशील पण बघितले की ही प्रॉपर्टी साधारणपणे आहे कुठे, 1000 कोटी रुपयाची प्रॉपर्टी ही खूप जास्त होते. तर आयकर ट्रिब्युनलच्या त्या ऑर्डरमध्ये आणि जे काही तपशील आहेत माध्यमामध्ये ते असे या संपत्तीचे 4-5 भाग आहेत. एक आहे नरिमन पॉइंट इथं मुंबईमध्ये असलेल्या निर्मल टॉवर मधली कार्यालयाची जागा. ही मालमत्ता मुंबईच्या अत्यंत महागड्या भागामध्ये, त्याचं बाजार मूल्य अंदाजे 300 ते 400 कोटी रुपये आणि मी तिथे असलेली स्थानिक बाजारपेठेत ती पर स्क्वेअर फीटचा जो रेट आहे तोही काढला. 40,000 रुपये ते 1 लाख रुपये
पर स्क्वेअर फीट इतका रेट आहे इथे या भागातला. तर ही अजित पवार यांच्याशी निगडीत असलेली संपत्ती क्रमांक 1 निर्मल टॉवर मधली कार्यालयाची जागा. त्यानंतर त्यांची वेगळ्या भागात असलेली संपत्ती पण आहे की पुण्यातल्या त्यांच्या जमिनी आहेत, बारामती आणि इतर परिसरामध्ये त्यांच्या जमिनी आहेत, ज्याचं अंदाजित मूल्य आहे 200 ते 300 कोटी रुपये. आणि त्याच्यामध्ये मग वेगळ्या भागात असलेल्या ह्या जमिनीचे तपशील आणखी बाहेर यायचे आहेत. परंतु महाराष्ट्राला ही तर गोष्ट ऍटलिस्ट कळली की 1000 कोटी रुपयाची संपत्ती श्री अजित पवार यांच्याकडे आहे. फक्त मला एक बघायचं आहे की इलेक्शन जे अफिड्युट श्री अजित पवार यांनी दाखल केले त्याच्यामध्ये ही संपत्ती आहे का, कारण की त्यांच्या कुटुंबियांच्या नावं आहे असं दिसतंय. गोदामे आणि व्यावसायिक मालमत्ता, आता ह्या 2 प्रॉपर्टीशिवाय आणखी काय, तर महाराष्ट्रातल्या विविध शहरामध्ये गोदामे आहेत आणि त्या गोदाम्यामध्ये त्यांची गुंतवणूक आहे, ज्याचं अंदाजित सध्याचं बाजार मूल्य हा जो आयकर डिपार्टमेंटने केलाय तो 150 ते 200 कोटी आहे. आणि मग श्री अजित पवारांची कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यात सुद्धा मालमत्ता आहे. शेतीसाठी आणि व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या जमिनी कोल्हापूर आणि इतर ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याचं अंदाजित मूल्य हे 100 कोटी आहे. म्हणजे शेतजमिनी 100 कोटी, गोदामे आणि इतर मालमत्ता 200 कोटी, पुणे आणि बारामतीसह जमिनी 300 कोटी आणि नरिमन पॉइंट इथं असलेली त्यांची कार्यालयाची जागा अशी मिळून 400 कोटी रुपये. आता मी हे पण बघितलं की श्री अजित पवार यांच्या वतीनं आणि जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी एकमेकांच्या विरोधामध्ये नेमके दावे प्रतिदावे काय केलेले आहेत. तर अजित पवार यांची बाजू काय ते आपण आधी समजून घेऊ, कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने काय म्हटलं हे याला जोडून आहे. अजित पवार काय म्हणाले की माझी जी संपत्ती आहे ती वैध आहे. अजित पवारांनी यांनी सांगितलं की जप्त केलेल्या सर्व मालमत्ताबाबतची सर्व वैध कागदपत्र उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कर चोरी किंवा गैरव्यवहार झालेला नाही हा त्यांचा डिफेन्स आहे. जेव्हा एखाद्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होतो आणि न्यायालयीन प्रक्रिया सुरू होते, त्या ज्यांच्या विरोधात तो गुन्हा दाखल झाला त्यांना डिफेन्स साईड म्हणतात. तर बचावाची बाजू, तर अजित पवारांचा बचावाचा मुद्दा एक क्रमांक आहे की माझी सगळी संपत्ती वैध आहे, त्या संदर्भातली सगळी कागदपत्र माझ्याकडे आहेत. दुसरा महत्वाचा त्यांनी आरोप केलाय की जे काही माझ्या विरोधामध्ये झालं ते राजकीय सूड भावनेनं झालेलं आहे. त्यांनी असा आरोप केला की आयकर विभागानं राजकीय दबावाखाली येऊन जप्तीची कारवाई केली आणि त्यांचा हा दावा होता की ही मालमत्ता आणि व्यवहार पारदर्शक आहेत. आपल्याला कल्पना आहे की तेव्हा भाजपाचं सरकार केंद्रीय स्थानी होतं, जे आजही आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जरी उद्धव ठाकरे यांचं सरकार असलं तरी केंद्रीय योजना ज्याचा उल्लेख सुप्रिया सुळे हे नेहमी आईस म्हणून करतात, त्यात इन्कम टॅक्स डिपार्टमेंट पण आहे. मग लवादाने काय म्हटलं की अजित पवार यांनी लवादासमोर सांगितलं की आयकर विभागानं पुरेशी चौकशी न करता आणि योग्य प्रक्रिया न पाळता मालमत्ता जप्त केलेल्या आहेत, त्यामुळे त्या मला परत मिळाव्या. आता आयकर विभागाची बाजू काय होती. आयकर विभागानं दावा केला की अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांशी संबंधित मालमत्ता बेनामी व्यवहार प्रतिबंधक कायदा, इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात प्रोव्हिजन ऑफ बेनामी प्रॉपर्टी ट्रान्झॅक्शन ऍक्ट 1988 अंतर्गत अनियमित होत्या. या मालमत्तांशी संबंधित पुरावे गोळा करून जप्तीची कारवाई करण्यात आलेली होती. आणि आयकर विभागाचा सर्वात मोठा अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियावरचा आरोप काय होता, तर आयकर विभागानं असा आरोप केला होता की या संपत्ती अघोषित उत्पन्नातून खरेदी करण्यात आलेली आहे, ज्यावरचा कर चुकवण्यात आलेला आहे. आणि म्हणून मग आयकर विभागानं काय केलं की आयकर विभागानं ऑक्टोबर 2021 मध्ये छापे टाकले, जप्तीची नोटीस जारी केली आणि नरिमन पॉइंटच्या 5 मालमत्तेसह इतर ठिकाणच्या मालमत्ता त्यांनी जप्त केल्या. आता ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर हा कसा योगायोग आहे की ज्या योगायोगाबद्दल आता राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया येतच आहे. जसं शिवसेनेच्या म्हणजे उबाठा गटानं या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना दिल्लीच्या लवादानं मोठा दिलासा केव्हा दिलाय की जेव्हा त्यांचा शपथविधीचा सोहळा होणार होता त्याच्या 1 दिवस आधी श्री अजित पवार यांना ह्या संदर्भातला दिलासा मिळालेला आहे. इंटरेस्टिंग आहे की वेगवेगळ्या माध्यमामध्ये अजित पवार हे आपल्या मंत्रिपदासाठी आणि आणखी वेगळी खाती आपल्याकडे मिळावेत म्हणून लॉबिंग करण्यासाठी दिल्लीत गेलेत अशा पद्धतीच्या बातम्या होत्या. आता असं दिसतं आहे
की आयकर विभागाचा जो निर्णय येणं अपेक्षित होतं त्या निर्णयासाठी ते बहुधा तिथे गेलेले असावेत आणि या क्षणाला तरी अजित पवार यांच्याकडे अर्थातच आनंदाची भावना असेल. 1,000 कोटी रुपयाची संपत्ती ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि ही संपत्ती आता श्री अजित पवार यांना परत मिळालेली आहे. अजित पवार हे साखर कारखानदार आहेत. त्यांचे महाराष्ट्रामध्ये 17 कारखाने असावेत, 20 कारखाने असावेत अशी वदंता कायमस्वरूपी असते आणि त्यांनी ते कधीही लपवून ठेवलेलं नाही. म्हणजे मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये श्री अजित पवार यांची साखर कारखानदारी आणि त्यानिमित्तानं उद्योग व्यवसायांची असलेली येणं जाणं उठबस ही सगळ्यांना ज्ञात आहे. अंबालिकाबद्दल कायम सांगितलं जातं. बरं ते इतके प्रॉम्प्ट बिझनेसमन आहेत की ते आपला रोजचा सकाळचा वेळ हा आपल्या ह्या व्यवसायासाठी देतात. अगदीच सकाळी त्यांना जमलं नाही तर संध्याकाळच्या वेळेला का असेना पण ते आपल्या साखर कारखानदारी संदर्भातले सगळे तपशील हे आपल्या एमडीकडनं आणि संबंधित कर्मचाऱ्याकडनं घेत असतात. बऱ्याच वेळेला तर असं म्हटलं जातं की एखादी गोष्ट जर त्यांना थेट बोलायची असेल तर ते अगदी कारखान्याशी संबंधित असलेल्या सामान्य कर्मचाऱ्याला सुद्धा थेट फोन करून बोलतात. त्यांची शेती नितळ आहे, स्वच्छ आहे. साधारणतः 400-500 टन त्यांचा ऊस दरवर्षी जातो. बरं मी पुन्हा ही पण चौकशी केली की श्री अजित पवार यांच्या शेतीमधलं एकरी उत्पन्न किती आहे तर 70-80 टनाचा त्यांचा ऍव्हरेज आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला कळाली की अजित पवार हे कधीही खोडवा घेत नाहीत. आपल्याकडचे शेतकरी साधारणपणे पहिल्या वर्षी लागवड केल्यानंतर त्याला परवडत नाही म्हणून खोडवा घेतो. काही शेतकरी निडवा पण घेतात. पण अजित पवार हे काही खोडवा वगैरे घेत नाहीत. दरवर्षी ते नव्या ऊसाच्या जातीची लागवड करत असतात आणि मग अशा पद्धतीनं त्यांचं असं म्हणणं आहे की यातनं जी काही संपत्ती आहे ती संपत्ती मी संकलित केली होती. मी तो कर भरत होतो आणि नरिमन पॉइंटला बहुधा गुरु कमोडिटी ज्या कंपनीच्या माध्यमातून अंबालिका जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाला आणि त्याच्याबद्दलचे तपशील हे नंतर ईडीच्या कारवाईमध्ये आले आणि मग अजित पवार यांच्या विरोधातली कारवाई सुरू झाली आणि याच धाग्याला पकडून वेगवेगळ्या माध्यमांना जी श्री शरद पवार यांनी मुलाखतीत दिल्या त्यात ते म्हणाले होते की ही सगळी मंडळी कारवाईनं घाबरून पळून गेली वगैरे हे त्यांचे शब्द आहेत. आणि मग त्यांनी कुणाचंही थेट नाव घेतलं नसलं तरी सगळ्यांना अंदाज आहे की अजित पवार, प्रफुल्ल पटेल अशा सगळ्या मंडळींच्या विरोधामध्ये ह्या सगळ्या कारवाया सुरू होत्या. मला पूर्ण खात्री आहे की महाराष्ट्राला हे माहिती नव्हतं की श्री अजित पवार यांच्या संदर्भात अशा 1,000 कोटी रुपयाच्या संपत्तीची कारवाई सध्या सुरू आहे. आपण समजत होतो की ईडीची कारवाई त्यांच्या विरोधामध्ये सुरू आहे. थांबूया आपण इथे. पुन्हा हे सगळे बारकाईनं तपशील मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये इतक्या सविस्तरपणे कोणा तुम्हाला सांगत असेल, आता राजकीय अर्थही सांगत असेल. त्यासाठीच पुन्हा विनंती की आमचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे आणि त्यामुळे तुम्हाला इतक्या तपशिलातले व्हिडिओ बघायचे असतील कोणाचीही बाजू न घेता तर तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघावे लागतील आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर सुद्धा करावे लागतील. थांबूया आपण.